हा असा घेतला होता राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये एबीसी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? एसीचा स्क्वेअर. एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर. हे झालं थेरम. थेरम काय म्हणते की हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. पण जर असं असेल तर इफ पहा आता, इफ लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर म्हणजे मोठ्या साइडचा स्क्वेअर म्हणजे एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू एबीचा स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर असं असेल तर मग असं असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असते. राईट अँगल ट्रायंगल असते याला म्हणतात कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय? व्यत्यास. कॉन्व्हर्स म्हणजे काय? व्यत्यास. व्यत्यास म्हणजे दूरदूरचा सोशल डिस्टन्सिंग ठेवलं. काय असते व्यत्यास म्हणजे काय आणि कॉन्व्हर्स थेरम म्हणजे काय? थेरम काय म्हणते की हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. पण सुरुवातीला काय पाहिजे? इन राईट अँगल ट्रायंगल. कारण राईट अँगल ट्रायंगल नाही तर त्याला हायपोटेनस नाही. हायपोटेनस कोणाला असते? राईट अँगल ट्रायंगल. म्हणून पायथागोरस थेरम हे नेहमी राईट अँगल ट्रायंगल साठीच लागू पडते, बाकीच्या ट्रायंगल साठी नाही. इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. आणि इफ लॉंगेस्ट साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर म्हणजे उरलेल्या दोन साइडच्या ते निघते राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे जर एका बाजूचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन बाजूच्या बरोबर येईल तर तो राईट अँगल ट्रायंगल असते. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. समजलं? कॉन्व्हर्स उलट चालते नाही. कॉन्व्हर्सला मराठीत काय म्हणतात? व्यत्यास. नावावरून समजते की तो कसा आहे? उलटा चालणारा गडी आहे. अजून दुसऱ्या गोष्टी आहेत पहा. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला अजून 30, 60 आणि 45, 90 थेरम. जे रिव्हिजन आहे हे थेरम नाही येत आता परीक्षेत तुम्हाला. पेज नंबर 31 वर दिलेला आहे तो. आणि वर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. एचा चौथा घात अधिक 2 स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बीचा चौथा घात. नंतर त्याचं उत्तर झालं ते 2 एबीचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर बाय 1, 2 and 3 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. मग त्याच्यावर त्याच्या किमती काढल्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ट्वाइस ए बी इज पायथागोरियन ट्रिपलेट. काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ते पहा. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरला आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पाहिला होता की नाही, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर ऍडजस्ट करणे. तर तसं घेतलं. इफ एबीसी आर नॅचरल नंबर्स अँड ए इज ग्रेटर दॅन बी देन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉमा ट्वाइस ए बी इज द पायथागोरियन ट्रिपलेट. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. पहा, जर ए बी ह्या दोन संख्या असतील, ए बी आणि दोनच संख्या दिल्या असतील तर त्याच्यावर पायथागोरियन ट्रिपलेट कसं ठरवता येते? जनरल माहितीसाठी आहे. पहिला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दुसरा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि तिसरा ट्वाइस ए बी. हे तीन साईड असतात त्याच्या. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोनच साईड दिल्या असतील तर ते पायथागोरियन ट्रिपलेट कसं ठरवायचं? याच्यावर हे दिलेलं आहे. समजा ए ची किंमत घेऊ आपण 3 आणि बी ची किंमत घेतली 5 दिलेली आहे त्याच्यात. ए ची व्हॅल्यू 3 आणि बी ची किंमत 5. तर पायथागोरियन ट्रिपलेट ठरवा. पायथागोरियन ट्रिपलेट ठरवा. मग 3 चा स्क्वेअर किती झाला? 9 आणि 5 चा स्क्वेअर 25. 25 आणि 9 34. म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 34. बरोबर आहे? किती झाले ते? 34. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर किती झाले? 34. त्याच्यानंतर दुसरी किंमत किती घेतली त्यानं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए इज इक्वल टू 5 आणि 3. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 25 मधून 9 गेले 16 राहिले आणि ट्वाइस ए बी म्हणजे 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 34, 16, 30 म्हणजे 16, 30, 34 हे पायथागोरियन ट्रिपलेट झालं. समजलं काय याच्या काही?
असं कोणतंही तुम्हाला ट्रिपलेट ठरवता येते. हा तो फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ट्वाइस ए बी. आता हे त्यानं दिलेलं आहे. समजा ए इज इक्वल्स टू 3 आणि बी इज इक्वल्स टू 1. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे आपल्याला ठरवता येते. काय करसान तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे किती 3 चा स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर 1 3 चा स्क्वेअर 9 ने 10 म्हणून मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू किती झाले 10. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 1 चा स्क्वेअर 1 9 मधून 1 गेले 8 राहिले आणि आता ट्वाइस ए बी 3 1 3 3 दोन्ही 6 छक्की 18 द्यायला बघून पहिला पायथागोरियन ट्रिपलेट आहे. पायथागोरियन ट्रिपलेट हा एक आजचा फॉर्म्युला इथं ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला फॉर मोर इन्फॉर्मेशन ज्यादा की जानकारी के लिए. तशी तुम्हाला माहिती भरपूर आहे तर ही माहिती असू द्या. काय आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ट्वाइस ए बी हे पायथागोरियन ट्रिपलेट कोणत्याही याच्यात येते. ए आणि बीच्याच किमती पाहिजे. इफ टू साइड्स आर गिवन कंडिशन काय की ए मस्ट बी ग्रेटर दॅन बी कारण इथं ते दिलेले आहे. तर याच्यावरून तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट कधीही काढता येते. असे आता होमवर्क मध्ये आहेत तुम्हाला असे तुम्ही 5 डिफरंट पायथागोरियन ट्रिपलेट काढा. आता 5 पायथागोरियन ट्रिपलेट काढले तुम्ही तर तुम्हाला ते अलग अलग दिसतील. तर त्यासाठी मी व्हॅल्यू देतो. नंबर 1 ए बरोबर 4 बी बरोबर 3. दुसरं ए बरोबर 5 बी बरोबर 2. तिसरं ए बरोबर 7 बी बरोबर 4. चौथं ए बरोबर 3 बी बरोबर 1. पाचवं ए बरोबर 6 बी बरोबर 4. असे हे 5 पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला काढून दाखवायचे घरी. होमवर्क मध्ये आहे प्रॉब्लेम कसे तिथे होमवर्क मध्ये HW 5 पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 5 पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. पायथागोरियन ट्रिपलेट ते तुम्हाला आता उद्या काढून आणण्याच्या ग्रुपवर टाकायचे आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ट्वाइस ए बी. थेरम 30 60 90 थेरम मध्ये पहा. याला अजून नेट हे करता काय दुसरी नेट करता चालू कसं 30 60 10 मिनिटच बाकी आहेत का फक्त. बर 30 60 90 थेरम काय म्हणते पहा. 30 60 90 या थेरम मध्ये काय केली इकडे किती मिनिट झाले 30 60 90 या थेरमचं काय म्हणणं आहे की एखाद्या ट्रायंगल मध्ये आवाज नका करू तुम्ही करू लागता लॉन्ग 7 पावर 30 60 90 हा अँगल जर 30 चा असेल आणि वरचा जर 60 डिग्रीचा असेल 30 60 90 कोणता थेरम आहे 30 60 90 या थेरम नुसार असं जर लक्षात घ्या 30 60 90 या थेरम मध्ये सर्वात समोरची बाजू घ्यायची x नशीन समजत तर 1 तर समजते a ती समोर साइड 1/2 आणि √3/2 लक्षात घ्या. 9व्या वर्गातलेच थेरम आहेत ना पण 9व्या वर्गात थोडीशी जास्त ओळख नव्हती. आता याचा वापर कुठे केला जाते. 90 समोरची साइड 1 अशी म्हणजे हायपोटेन्स जर 1 असेल तर 30 समोर साइड त्याची अर्धी असते आणि 60 समोर साइड √3/2 असते. लक्षात असू द्या. 60 समोर साइड कोणती आहे बोला 60 समोर साइड आहे किंवा साइड समोरची साइड तर समजते. साइड समोरच्या साइड समजतात की नाही. मग 90 समोरची साइड कोणती आहे हायपोटेनस. 90 या समोर साइड कोणती आहे हायपोटेनस. 60 समोर साइड किती आहे √3/2 आणि 30 समोर साइड आहे 1/2. पुन्हा एकदा साइड अपोजिट टू 30 डिग्री किती असते हाफ ऑफ द हायपोटेनस. अपोजिट साइड हायपोटेनसच्या समोरची साइड किती असते 90च्या समोर साइड किती असते हायपोटेनसच्या अर्धी. 90 समोर साइड किती असते हायपोटेनसच्या अर्धी. ती हायपोटेनस 90 समोर साइड जर 1 असेल तर 30 समोर साइड असते 1/2. 60 समोर साइड असते
√3/2. आता याच्या मल्टिपल मध्ये तुम्ही डिवाइड करत राहा. समजा हायपोटेनस 2 असेल तर 30 समोर साईड 2/2 म्हणजे a. 60 समोर साईड 2 × √3/2. 2 गेट्स कॅन्सल √3. समजलं? असं तुम्हाला सायली तुमकरचा आवाज मला. असं तुम्हाला हे होते. अनम्यूट करून टाका ना सगळे. कोणाच्या आवाजाची गोष्ट नाही करता येत तुम्ही. मोर मध्ये जा. मोर मध्ये ब्लूटूथ म्यूट केला होता एक तो M7 पावर होता. हे झाला 30, 60, 90 चा थेरम. आणि शेवटचा थेरम आहे हा कितीचा झाला 90 डिग्रीचा. आणि हे दोन किती किती झाले 45 PQR. हायपोटेनस जर एक असेल म्हणजे 90 समोर साईड जर एक असेल तर 45 समोरची साईड असते 1/√2. 1/√2. लक्ष इकडे असू द्या किती असते 1/√2. 45 समोर साईड किती असते दोन्ही अँगल सारखे म्हणून दोन्ही साईड सारख्या. आता आपल्याजवळ एवढं हे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये अजून महत्वाचं आहे. नव्या ट्रिग्नोमेट्रीचे स्टँडर्ड व्हॅल्यू झालेले आहेत. स्टँडर्ड व्हॅल्यू ह्याच आहेत. पुन्हा एकदा पहा 30 समोर साईड हायपोटेनसची अर्धी. 30 समोरची साईड हायपोटेनसची अर्धी. 60 समोरची साईड √3/2. 60 समोरची साईड √3/2. 90 समोरची 30 समोर साईड हाफ. नंतर 45 90 मध्ये 45 समोरची साईड असते 1/√2. 45 समोर साईड किती असते 1/√2. ऍक्टिव्हिटी अजून दिलेली आहे पहा. ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे की एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ द पॅरलल साईड इंटू ए. काही दिलेले नाही आहे त्याची ऍक्टिव्हिटीची काही गरज नाही. कॉन्व्हर्स झाला. रिमेंबर दिस पेज नंबर 35 वर त्यालाच म्हटलं ते जॉमेट्रिक मीनचं थेरम. हे जे आपण ऍक्टिव्हिटी वगैरे घेत नसतो की नाही त्याच्यातलंच महत्वाचं असते. जॉमेट्रिक मीनचं थेरम आहे. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन याच्यात काय असते इन राईट अँगल ट्रायंगलचंही पहा. राईट अँगल ट्रायंगल मध्ये तिन्ही ट्रायंगल परस्परांशी सिमिलर असतात. एक मोठा ट्रायंगल छोटा ट्रायंगल आणि एक छोटा ट्रायंगल. म्हणजे हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल हे विचारत नाही डायरेक्ट प्रॉपर्टीचा वापर केला जाते. मग आपल्याला विचारत सर हे कुठून आलं पहा. मोठा ट्रायंगल कोणता आहे ABC. ट्रायंगल ABC मोठा ट्रायंगल झाला ABC. सिमिलर ट्रायंगल ADB आणि सिमिलर ट्रायंगल. आता हे लक्षात ठेवा हे दोन अँगल असे घेतले आपण. याचे ते दोन घेता येतात की नाही. हा ट्रायंगल याच्याशी कॉन्ग्रुएंट असते आणि हा याच्याशी असते. अपोजिट मध्ये चालतात ते एकमेकाच्या विरुद्ध. 90 डिग्री मधून जर राईट अँगल ट्रायंगल असेल तिथून परपेंडिक्युलर टाकले त्याचे दोन भाग काय झाले एक 0चा आणि Fचा. कोणते अँगल असेल तर मग हा याच्या अपोजिट मध्ये हा याच्या अपोजिट मध्ये. कशा करस्पॉन्डन्सी नुसार तुम्ही हे करू शकता. ट्रायंगल ABC कसा घेतला. आता AC कोणता कॉम्पोनंट आहे त्याच्यातला BDA. कोणता आहे तो पुढे BDA. आणि सिमिलर ट्रायंगल आता BC कोणता आहे कॉम्पोनंट आहे BDA म्हणजे कोणता घेतला तो BDA 0. तर हा घेतला ट्रायंगल तुम्ही CDB. असे तीन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. तीन ट्रायंगल सिमिलर असतात म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर परपेंडिक्युलर टाकले तर त्यामुळे तयार झालेले दोन ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल हे तिन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. आहे दिलेलं आहे ADB. A पासून सुरुवात केला ADB. दुसरा APC ADB. दुसरा APC आणि तिसरा BDC. करस्पॉन्डन्सी लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही पद्धतीनं. हे झालं त्याचं. आता जॉमेट्रिक मीन काय म्हणते. जॉमेट्रिक मीन पहा. इन राईट अँगल ट्रायंगल हे देण्यात सांगितलं की QS इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द PS आणि SR. तर जॉमेट्रिक मीनचा काय अर्थ होते. हा कोणता ट्रायंगल आहे ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल. In a right angle triangle, the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex. Vertex पासून समोर ज्याच्यावर टाकला असेल परपेंडिक्युलर. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल. In a right angle triangle, the perpendicular drawn on hypotenuse from the vertex of the opposite side is the geometric mean. Geometric mean असते of the segment into which the hypotenuse is divided. Geometric mean हा शब्द आता आपल्याला
भारी जाते. आपल्या इथं 2 मुलं आहेत, 2-3च मुलं आहेत, त्यातलं एक मुलगा होती हुशार आहे. सांग रे बा, जॉमेट्रिक मीनचा अर्थ काय होते? नाही, तसं नाही आहे. तुम्हाला आठवते का पोरी हो? जागृती, तुम्हाला हा मयुरी आठवत असेल तर पहा, मी पटकन सांगू शकतो. एकता, बाकीच्या सगळ्या अनेकतावाल्या पोरी. जॉमेट्रिक मीनचा अर्थ मागच्या वर्षी झालं होतं. 4 नंबर हे प्रोपोर्शन मध्ये असतात, 3 नंबर हे कंटिन्युअड प्रोपोर्शन मध्ये असतात. आणि कंटिन्युअड प्रोपोर्शन मध्ये जर 3 नंबर असतील तर त्यांना जॉमेट्रिक मीन म्हटलं जाते किंवा जॉमेट्रिक प्रोपोर्शन हे म्हटलं जाते. इफ ए कॉमा बी कॉमा सी, ऐकून घ्या, जॉमेट्रिक मीनची डेफिनेशन सांगून राहिलो. इफ ए कॉमा बी कॉमा सी आर 3 नंबर्स सच दॅट a upon b is equals to b upon c, then b is called as a geometric mean of the other 2 numbers. जर a b c ह्या 3 संख्या असतील आणि अशा असतील आणि अशा असतील की a upon b बरोबर b upon c, तर b ला काय म्हणायचं? जॉमेट्रिक मीन, दॅट इज b square is equals to ac. आता समजलं जॉमेट्रिक मीनचं. जिओमेट्रिक मीन म्हणजे काय होते की जे साईड असते परपेंडिक्युलर असते तिचा स्क्वेअर हा त्याच्या 2 तुकड्यांच्या गुणाकारा एवढा असते. अतिशय महत्वाचं नियम आहे. काय म्हणता तुम्ही मग? BD चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AD इंटू DC, याला म्हटलं जाते जॉमेट्रिक मीन. पहा, हे अदरच्या माहितीमध्ये शिकल्या जाते की नाही. जॉमेट्रिक मीनचा अर्थ काय होतो मग समजलं? व्हिडिओ आता आपले 40 मिनिट झाले, तर व्हिडिओ 40 मिनिटाचा व्हायला पाहिजे की नाही? व्हिडिओ सध्या झाला किती मिनिट रे? 17 मिनिट. 17 मिनिटाचा व्हिडिओ झाला म्हणजे इकडे जेव्हा 40 मिनिट शिकवतो 50%च्या कमी वेळ गेलाय. म्हणजे मी जेव्हा 30 मिनिटाचा 25 मिनिटाचा व्हिडिओ टाकतो तिकडे 50 मिनिट गेलेली असते, 1 तासच गेलेला असते. असं आहे. नाश्ता हे 40 मिनिटाचा अजून तरी प्रॉब्लेम लिहायला वेळच दिला नाही आपण, कोणता प्रॉब्लेम लिहायची वेळच नाही दिली, त्याच्यापेक्षा अजूनही जाते. तर व्हिडिओचंही मस्त हे आहे. व्हिडिओ टाकला जाईल मॅथचा आजचा व्हिडिओ, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. ज्यांना दिसत नसेल किंवा ज्यांची डबल इच्छा असेल पाहायची किंवा मग होमवर्क साठी तर पाहावंच लागते, तर तुम्हाला डबलचं हे राहील. तर काय सांगितलं आपण? जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर इज इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ द अदर 2 साइड्स. रिमेंबर धिस. अजूनही हे दिलेलं आहे इथं पहा. सिमिलॅरिटी, पेज नंबर 35 वरचं. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स. Angle Q बरोबर 90 degree. Thus, all the right angle triangles in the figures are similar to one another. Theorem of the geometric mean. तेच आहे Pythagoras theorem. In right angle triangle, the square of this. तेच आहे त्याचं. पहा आता प्रॉब्लेम नंबर 2.1 मधला पहिला. आयडेंटिफाय 2.1. आता सरळ तयार झाली एक्सरसाइज. Identify with reason which of the following are Pythagorean triplet. Identify Pythagorean triplet with reason. अशी शॉर्टकटची तरशी भाषा वापरता येते. आयडेंटिफाय पायथागोरियन ट्रिपलेट विथ द रिझन. कोणत्या वर्गात आठवते का तुम्हाला? 7व्या वर्गात आहे. हा प्रश्न 7व्या वर्गातला आहे. तुमचे बंधू भगिनी असतीलच 7व्या वर्गात, नसतील तरी 8वीत गेले असतील तरी त्यांची पुस्तकं 7वीतल्या आता सध्या घरीच असतील. नसतील तर मी सांगतो त्याच्यावर भरोसा ठेवा. पहा 7व्या वर्गात आहे पायथागोरियन ट्रिपलेट ओळखणे. कसं ओळखतात आता मी सांगतो. पहिले याला पाजू द्या जराशी. रिझन 3, 3, 5, 4. पहिलं 3, 5, 4 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. आयडेंटिफाय वेदर द पायथागोरियन ट्रिपलेट. आयडेंटिफाय करायचं आहे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही. एक मिनिट, पुस्तकातलं याच्यातलं नाही. आता मी माझ्या मित्रांना सांगतो आन्सर. लेट A is equals to 5, B is equals to 3,
आणि सी इज इक्वल्स टू 4. सर्वात मोठी साईड ए घ्यायची, सर्वात मोठी साईड ए घ्यायची आणि उरलेल्या दोन साईडला बी आणि सी घ्यायचं. सर्वात मोठी साईड ए घ्यायची, सर्वात मोठी साईड ए घ्यायची आणि उरलेल्या दोन साईडला बी आणि सी असे नाव दिले. आता पहा काय होईल याचं, ए चा स्क्वेअर 9, ए चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती 25. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 उरलेल्या दोन साईडला स्क्वेअर करा. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर किती येते 9, 4 चा स्क्वेअर किती येते 16, 16 9 25. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2, from 1 and 2 a square is equals to b square plus c square. A square is equals to b square plus c square. Therefore 354. पहा 354 is Pythagorean triplet. म्हणजे तो ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता इथं कोणी कारण लिहू शकते बाय कॉर्नर ऑफ द पायथागोरस थेरम. एका साईडचा स्क्वेअर हा उरलेला दोन साईड ट्रायंगल आहे, पण त्यांना प्रश्न विचारला नाही राईट अँगल ट्रायंगल आहे की काय, पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का ते सांगा. तुम्ही वाटल्यास लिहू शकता बाय कॉर्नर्स ऑफ पायथागोरस पीजीटी, बाय कॉर्नर्स ऑफ पीजीटी. देअरफॉर लिहू नसतो तुम्ही बाय कॉर्नर्स ऑफ पीजीटी, बाय कॉर्नर ही खाली लिहा. काय केलं आपण लक्षात घ्या. आता पहिली स्टेप आहे, पहिली हे आहे सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर करायचा, सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर करायचा. सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर केला, सर्वात मोठी साईड घेतली पहिले ए, उरलेल्या दोन साईड घेतल्या बी आणि सी. सर्वात मोठी साईड घेतली ए, उरलेल्या दोन साईड घेतल्या बी आणि सी. मोठ्या साईडचा स्क्वेअर आणि उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची बेरीज केली. मोठ्या साईडचा स्क्वेअर आणि उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची बेरीज केली. हे दोन्ही आन्सर सारखे आले. देअरफॉर इट इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. काय मेथड आहे मग, मेथड काय ते समजले का. सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर पहिले दिलेल्या साईडला मोठ्या साईडला ए म्हणा, उरलेल्या दोन साईडला बी आणि सी म्हणा, नंतर याचे स्क्वेअर. समजलं.